ठरलं तर मग मालिकेच्या पुढच्या झक्कास आणि थरारक प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन प्रियाच्या खऱ्या आईवडिलांच्या घरी पोहोचलेला असतो. भिंतीवरचा एक फॅमिली फोटो पाहून तो थोडा गोंधळतो आणि विचारतो, हा फोटो कोणाचा आहे? तेवढ्यात सदाशिवची पत्नी हातात फोटो फ्रेम घेऊन येते, प्रियाकडे बोट दाखवते आणि डोळ्यात अश्रू घेऊन म्हणते, ही आमची सगळ्यात लहान मुलगी 20-22 वर्षांपूर्वी हरवली होती, अजून सापडली नाही. हे ऐकून अर्जुनच्या चेहऱ्यावर आनंद चमकतो. तो आत्मविश्वासाने म्हणतो, सापडेल, फक्त तुम्ही आता माझ्याबरोबर चला. दरम्यान बाजूलाच महिपत आणि नागराज हे दोघं कानोसा घेत असतात. नागराज महिपतला टाळी मारून हसत म्हणतो, आता प्रियाची काही खैर नाही, लागणार तिची वाट. दुसऱ्या बाजूला सुभेदारांच्या घरी सायली अर्जुनची आतुरतेने वाट पाहत असते. अजून कसे आले नाहीत हे, असा विचार मनात येत असतानाच ती किचनकडे वळते. पण दारात उभा असतो अर्जुन, सोबत सदाशिव आणि त्याची पत्नी. अर्जुन हसत म्हणतो, सायली, आता तुझी प्रतीक्षा संपली. सायली गोंधळून विचारते, हे कोण? अर्जुन शांतपणे उत्तर देतो, हे तुझे खरे आईबाबा. सायलीच्या हातातील ताट, ज्यात झेंडूची फुलं असतात, धक्क्याने खाली पडतं. ती फुलं सरळ प्रियाच्या आईवडिलांच्या पायाशी जाऊन थांबतात. प्रिया, जी आधीच सुभेदारांच्या घरात राहायला आलेली असते, मनातल्या मनात घाबरून विचार करते, माझे आईबाबा आता इथे, म्हणजे माझी खरी कसोटी सुरू झाली. पण घरातील बाकीचे सुभेदार मात्र आनंदाने उजळून निघालेले असतात. इथेच हा प्रोमो थांबतो. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.